श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुला जे काही प्राप्त आहे त्याबद्दल तुला काय वाटत आहे हे मी चांगल्याच प्रकारे जाणतो. तुझ्याजवळ काय आहे त्यासाठी तू किती प्रसन्न मनाने पुढे काय मागत आहे हेही मला माहीत आहे. तुझ्या वेदना दुःख अंत करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या जीवनातील त्या खूप काही समस्या, त्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहे. प्रिय स्वामी भक्तांना, तुम्ही कधी देवाकडे प्रार्थना करत असाल तर देवाला त्या प्रार्थना सांगा की तुम्ही दिलेले हे सुंदर घर, ज्यात मी विश्राम करतो, ज्यात मी आनंदाने माझ्या परिवारासोबत राहतो, ते तुम्ही तुमच्या आशीर्वादाने मला प्रदान केले आहे. त्यात मला अधिक सुख प्राप्त व्हावे, त्यात अधिक बरकत वाढावी. हे देवा, मी या तुमच्या दिलेल्या घरासाठी तुमचा खूप खूप ऋणी आहे. मी मनापासून तुमचे धन्यवाद करतो. देवा, तुम्ही मला अन्न वस्त्र आणि काही कमी पडू देत नाही, त्यासाठी मी आज तुमचे आभार मानतो. कारण मी ते लोकही पाहिले आहेत जे खूप कष्टातून दिवस काढत आहे. पण हे परमेश्वरा, माझ्या काहीतरी पुण्यामुळे तुम्ही मला हे सर्व काही चांगले प्रदान केले आहे. जर तुम्ही मला तुमचं प्रिय बाळ मानत असाल तर माझ्यावर निरंतर आपली कृपादृष्टी अशीच ठेवावी. देव, तुम्ही जे मला धन दिले आहे, जे वित्त दिले आहे, जे माझ्या कार्यातून मला प्राप्त होत राहते, जे वेळोवेळी माझ्या खूप काही कुटुंबाला पोषण करण्यासाठी तुम्ही जे काही मला आर्थिक प्राप्ती घडवून आणतात, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. मी तुमचे आभार व्यक्त कसे करावे हे मला समजत नाही. ते शब्द सांगणे खूप काही कठीण आहे. तरी देवा, मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. तुम्ही जे काही मला आशीर्वादाच्या रूपात प्रदान केले आहे त्यासाठी मी तुमचे आभार कसे मानावे हे मला शब्दात व्यक्त करता येत नाही. हे परमेश्वरा, तू निरंतर माझी काळजी घेतोस, मला हवे असलेले आशीर्वाद पाठवत असतो. त्यासाठी तुम्ही जे काही करता, तुम्ही किती योजना आखून माझ्यापर्यंत ते आशीर्वाद पोचवता, यासाठी मी तुमचा ऋणी आहे. देवा, माझ्या प्रार्थनेला तुम्ही स्वीकार करता, यासाठी वारंवार कोटी कोटी प्रणाम. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आणि आशा आहे. हे देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी ते बदलणार आहे जे माझ्यासाठी कठीण आहे. हे परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या होकाराबद्दल धन्यवाद. कृपा मला आर्थिक शहाणपणा आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, हे परमेश्वर, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की तुम्ही मला तेच आशीर्वाद द्याल ज्यामुळे माझे कल्याण होईल. माझा संपूर्ण विश्वास माझ्या भगवंताच्या आशीर्वादांवर आणि माझ्या भगवंतावर आहे, त्यामुळे मी कधीही दुःखी राहू शकत नाही. हे मला माहीत आहे. माझ्या वेदना जेव्हा वाढतात तेव्हा तुम्ही त्यांना कमी करण्यासाठी त्यावर प्रेमाचे खुंकार देता आणि ती वेदना संपून जाते. देवा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि मी भक्तीने तुमचे नामस्मरण करत आहे. तेव्हा माझे केलेले नामस्मरण आणि सेवा मनापासून स्वीकार करा, कारण ते मी माझ्या हृदयातून तुम्हाला समर्पित करतो. ती सेवा स्वीकार करा. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ असाल तर ही प्रार्थना नित्य नियमाने स्वामी समोर करावे आणि तुम्ही पाहाल की काही दिवसातच स्वामी तुमच्या त्या इच्छा ऐकतील ज्या तुम्ही प्रकट करत आहात. ते आशीर्वाद येऊ लागतील, कारण देव प्रार्थना ऐकतात. याचे कित्येक तुम्ही अनुभव घेतले असतील. तुमच्या मनातील वेदना कोणालाही सांगू नका. कोणी त्याचे हसू करेल, कोणी त्यावर काही टीका टिप्पणी करेल, कोणी त्यावर तुम्हाला मार्ग दाखवतील, पण ते कधी कधी चुकीचेही असू शकतात. कधी कधी कोणी तुम्हाला त्यावरून खूप काही खालीपणा आणून दाखवते. त्यापेक्षा आपल्या वेदना, आपले दुःख परमेश्वराजवळ व्यक्त करा, प्रार्थना करा, कारण देव ऐकतात. ते तुमची भोळ्या मनाने भक्तीने केलेली प्रार्थना. तेव्हा मनापासून देवाला अडवा
देवाला प्रार्थना करा आणि देवाला आपले सर्व काही सांगा. त्यामुळे ते तुम्हाला ते मार्ग प्रदान करतील आणि तुम्ही त्यावर चालाल की तुम्हाला कुठेही कठीण वाटणार नाही. देव तुमच्यासाठी असे मार्ग देऊन ज्यामुळे तुम्ही सुख संपन्नता, आर्थिक प्राप्ती आणि आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा. देव तुमच्या मार्गात ते सर्व सुख संपन्न देतील यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही कधी स्वतःला एकटे प्राप्त करत असाल तर देवाचे नामस्मरण करा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. तुमची ऊर्जा वाढू लागेल, मनातून नकारात्मक विचार नाहीसे होऊ लागतील आणि तुमच्या दिशेने खूप काही समाधानकारक, तुम्हाला मनाला भावणारे असे आशीर्वाद आणि तुमचे ते नाते देखील घट्ट केल्या जाईल. तुम्हाला जिथून काहीही त्या नात्यामध्ये ओलावा जाणवलेला नाही, काही मायेचे शब्द बोल ऐकू आलेले नाही, त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला ते प्राप्त होऊ लागतील. तुमचे शत्रू तुमचे मित्र होऊ लागतील, तुम्हाला मदत करू लागतील. त्या ठिकाणी तुम्ही एकटे राहणार नाही आणि तुम्हाला ते सहाय्य देवाकडून प्राप्त होते. तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनाला शेअर करायला विसरू नका. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकून तुमच्या दिशेने सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे आशीर्वाद घेऊन स्वामी माऊली कृपाळू आणि दयाळू आहेत. तुम्ही जर तुमच्या वेदना, दुःख स्वामींना सांगितले तर नक्कीच त्यावर फुंकर घालण्यासाठी स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात घेऊन तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही याआधी असे काही अनुभव केले आहेत, स्वामींनी तुम्हाला आशीर्वादित केले असेल तर होय म्हणून टाईप करा. मी स्वामीचे आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, संपन्नता आणि वैभव देवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.